नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट मध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर व्हा तयार। या सिरीज मध्ये मी आज आपल्यासाठी घेऊन आलो एक छोटासा एक सुंदर असा टॉपिक ज्याचं नाव आहे ऍसिड बेस थिअरीज। तर चला बाळांनो सुरू करूयात। जय केमिस्ट्री। ऍसिड बेस थिअरीज, ऍसिड बेस थिअरीज। तुम्ही म्हणाल की या ऍसिड बेस थिअरीज मध्ये नेमकं असतं काय काय विषय? बाळांनो आपल्याकडे 3 थिअरीज आहेत, तशा तर त्याच्या 5-6 थिअरीज असतात, परंतु आपल्याला सिलेबस मध्ये 3 थिअरीज बघायला भेटतात। नंबर 1 जी थिअरी आहे आपली सर्वात जुनी थिअरी, ज्याचं नाव आहे अरेनियस ऍसिड बेस थिअरी। अरेनियस ऍसिड बेस थिअरी काय म्हणणं आहे बाळांनो यांचं अरेनियस ऍसिड बेस थिअरीचं? तर अरेनियस ऍसिड बेस थिअरी आपल्याला काय सांगताय बघा इथे। अरेनियस ऍसिड बेस थिअरीचं म्हणणं आहे की ऍसिड इज द सबस्टन्स, ऍसिड असा सबस्टन्स आहे which gives substance which gives H plus ions in aqueous medium, सरळ साधं सोपं त्यांनी सांगितलंय असा सबस्टन्स जो H+ आयन देईल ऍक्वियस मीडियम मध्ये, तो झाला आपला ऍसिड। एक्झाम्पल बघूयात बाळांनो, सोपं एक्झाम्पल HCl। जर याला मी पाण्यामध्ये टाकलं, ऍक्वियस मीडियम मध्ये टाकलं, तर आपल्याला माहितीये बट ऑब्वियस हा काय करतो H+ आयन्स देणार आपला आणि काय देणार Cl- आयन देणार। तर मग असा सबस्टन्स जो H+ आयन देऊ शकतो तो झाला आपल्यासाठी अरेनियस ऍसिड। अगदी यांनी दुसरं पण असं सुंदर सांगितलंय बेस बद्दल। बेसचा काय विषय बाळांनो इथे? बेस इज द सबस्टन्स, बेस इज द सबस्टन्स which gives base is the substance which gives OH- that is hydroxyl। OH- म्हणजेच कोण असतं बाळांनो आपलं हायड्रॉक्सिल। OH- that is hydroxyl ions in aqueous medium। मग एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर कुठला बाळांनो आपल्याकडे NaOH एक्झाम्पल घेऊयात आपण। NaOH ला जर मी aqueous medium मध्ये टाकलं तर आपल्याला माहितीये काय बनणार आपला Na+ in aqueous medium plus OH- which is also present in aqueous medium। मग असा सबस्टन्स जो OH- देतो कुठे aqueous medium मध्ये, त्याला काय म्हटलं जातं बेस। कुणाच्या म्हणण्यानुसार? अरेनियस ऍसिड बेस थिअरीच्या म्हणण्यानुसार। ठीक आहे बाळांनो, आता बघूया नंबर 2 थिअरी। नंबर 2 आहे बाळांनो ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी। ब्रॉन्स्टेड-लॉरी ऍसिड बेस थिअरी। ब्रॉन्स्टेड-लॉरी ऍसिड बेस थिअरी काय बाळांनो? झालं असं की आपली जी पहिली अरेनियस थिअरी होती त्याच्यानुसार काही कंपाऊंड हे जसं की एक्झाम्पल अमोनिया हा बेसिक होता, हे pH मीटर वरती वगैरे सगळीकडे माहित झालं, परंतु त्या अरेनियस थिअरीनुसार काही ते प्रूव्ह होत नव्हतं, कारण त्याच्याकडे OH- आयन तो देतच नव्हता पाण्यामध्ये जेव्हा सोल्युबल होत होता तेव्हा, किंवा ऍक्वस मीडियम मध्ये तो OH- प्रोड्यूसच करत नव्हता। मग नवीन थिअरी आली ब्रॉन्स्टेड-लॉरी ऍसिड बेस थिअरी। यांनी काय म्हटलं, यांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं बाळांनो, ऍसिड कुठला सबस्टन्स जो H+ काय करल डोनेट करल, H+ आयनला जो डोनेट करल तो ऍसिड, तो कोण झाला आपला ऍसिड। आणि बेस कोण बाळांनो? तर बेस हा असा सबस्टन्स जो H+ आयनला ऍक्सेप्ट करल, H+ आयनला ऍक्सेप्ट करल। H+ आयनला ऍक्सेप्ट करणारा बेस आणि H+ आयन डोनेट करणारा कोण आपला ऍसिड। बघूयात बाळांनो, खूप सुंदर असं याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। एक सुंदर एक्झाम्पल आहे माझ्याकडे NH3 plus H2O। NH3 plus H2O जर मी बघितलं तर मला काय दिसतंय बाळांनो की या ठिकाणी हा NH3 नाव becomes NH4 plus this water now become OH-। ठीक आहे बाळांनो, मग हा जो आहे अमोनिया याने काय केलाय प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, मग हा झाला बेस।
आणि जो वॉटर आहे त्याने प्रोटॉन डोनेट केलाय म्हणून हा झाला ऍसिड. कुणानुसार? ब्रॉन्स्टेड-लॉरी ऍसिड बेस थेअरीनुसार. मग त्यांनी खूप सुंदर असं रिलेशन दिलं. जो तुमचा असतो बेस, हा काय म्हटलं होतं बाळांनो आपण? बेस. तर बाळांनो त्यांनी सांगितलं की हा बेस जो आहे तो काय बनवतो? कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड. आणि जो आपला समजा कोण होता इथे? ऍसिड. तो ऍसिड काय बनवतोय बघा बाळांनो इथे, याला आपण काय म्हटलो? ऍसिड. तर हा ऍसिड बनवतो बाळांनो कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस. आता तुम्ही म्हणाले कॉन्जुगेट ऍसिड बेस काय विषय आहे? बाळांनो अशा दोन स्पेसिस ज्यांच्यामध्ये एका H+ चा फरक आहे त्यांना म्हणतो आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय म्हणतो त्यांना आपण? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आणि खूप सुंदर इथे एक गोष्ट मला सांगायची. गोष्ट काय सांगायची? जर आपला बेस स्ट्रॉंग असेल, बेस स्ट्रॉंग असेल, बेस कसा असेल बाळांनो? स्ट्रॉंग. तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड हा कसा असतो बाळांनो? वीक असतो. आणि जर समजा आपला ऍसिड स्ट्रॉंग असेल, ऍसिड स्ट्रॉंग असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस कसा असतो बाळांनो? वीक. एक्सप्लेन करतो तुम्हाला लगेच. समजा हा माझ्याकडे खूप स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे. मग त्या स्ट्रॉंग बेसने काय केलं? प्रोटॉन घेतला. आता तो स्ट्रॉंग आहे, तो त्याला सांभाळू शकतो. मग आता तो पुन्हा ते डोनेट करेल का? नाही. त्याच्यामुळे तो कोण होणार तुमचा? आता प्रोटॉन डोनेट करणारा कोण असतो? ऍसिड. पण जर त्याला तो जर सांभाळू शकत असेल, डोनेटच करणार नाही H+ ला, तर तो काय झाला बाळांनो? मग आपला कॉन्जुगेट ऍसिड कसा झाला? त्याचा वीक झाला. ठीक आहे. आणि तसंच इथे ऍसिडच्या बाबतीत पण होतं. जर त्याने H+ आयन देऊनच टाकला आणि निगेटिव्ह चार्जला तो सांभाळू शकत असेल, त्याला पुन्हा H+ नकोच आहे. आता H+ घेणारा बेस आहे, तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह चार्ज वाला काय करेल? H+ घेण्याचा प्रयत्न करेल. पण याचा निगेटिव्ह चार्ज खूप छान पद्धतीने बॅलन्स झालाय, स्टेबल झालाय. त्यामुळे याला आता कशाची गरज पडणार नाही? H+ ची गरज पडणार नाही. मग अशा केसमध्ये तो कसा असेल? आपला वीक असणार आहे. तो कॉन्जुगेट बेस कसा असणार आहे? वीक. एक छोटीशी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. जर स्ट्रॉंग ऍसिड किंवा बेस असेल तर त्याचे जे कॉन्जुगेट ऍसिड बेस असतात ते वीक असतात. किंवा जर उलटा, जर वीक आपला काय असेल? तुमचा बेस असेल तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड मात्र स्ट्रॉंग बनणार. वीक आपला जर ऍसिड असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस मात्र काय बनणार? मग स्ट्रॉंग बनणार. पण याचे काही आपण एक्झाम्पल बघूयात. जसं की माझ्याकडे आहे H2SO4. हा कोण आहे? आपला ऍसिड. मग याने काय केला? H+ डोनेट केला तर याने बनवला HSO4-. हा झाला बाळांनो याचा कॉन्जुगेट बेस. प्लस H+ तर आहेच आपल्या इथे. सेकंड एक्झाम्पल दुसरं सांगतो तुम्हाला. इथे माझ्याकडे HCO3- आहे. HCO3- याला मी दोन पद्धतीने ट्रीट करू शकतो तुमच्या समोर बाळांनो. कसं? जर याने H+ डोनेट केला तर हा बनला CO3-2-. काय बनलाय? CO3-2- प्लस H+ आहे तर आपला बाहेर आहेच आहे. ठीक आहे. मग इथे कोण? हा ऍसिड. का? तर त्याने H+ दिलाय. आणि हा कोण बाळांनो? कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस. देन यालाच मी दुसऱ्या पद्धतीने बघा कसं सांगतो. HCO3- ला यावेळी मात्र मी काय केलं? एक H+ खाऊ घातलाय आणि त्याने काय केलं? इथे H2CO3 बनवलाय. काय बनवलंय? H2CO3 बनवलंय. मग इथे कोण बाळांनो? याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय म्हणून हा कोण आपला आता? बेस. आणि हा कोण झाला बाळांनो? त्याचा कॉन्जुगेटेड ऍसिड. कोण झाला? कॉन्जुगेटेड ऍसिड झाला. अशा प्रकारे तुमचं सीईटी मध्ये, नीट मध्ये वगैरे क्वेश्चन कसं विचारतात बाळांनो की विच अमंग द फॉलोइंग इज द कॉन्जुगेट बेस फॉर सर्टन स्पेसिस. एखादी स्पेसिस दिली जाते त्याच्याबद्दल त्याचा कॉन्जुगेट ऍसिड काय असू शकतो, बेस काय असू शकतो याच्याबद्दल विचारलं जातं. तिसरी आणि शेवटची थिअरी आहे बाळांनो आपली लेविस ऍसिड बेस थिअरी. खूप महत्वाची, खूप ठिकाणी आपल्याला कामाला येणार आहे. लेविस ऍसिड बेस थिअरी. लेविस ऍसिड बेस थिअरी. ठीक आहे. लेविस ऍसिड बेस काय सांगतो बाळांनो? लेविस ऍसिड जो आहे, लेविस ऍसिडला डिफाइन कसं केलं जातं? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे जो दुसऱ्याची इलेक्ट्रॉन पेअर काय करेल बाळांनो?
ऍक्सेप्ट करेल. म्हणजे इथे सरळ सरळ तुम्हाला कळतंय ना की जर याला इलेक्ट्रॉन पेअरची गरज आहे म्हणजेच हे कसे असतात बाळांनो आपले इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज असतात. कशा स्पेसीज असतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे असे. देन दुसरे आहेत आपले लेविस बेस. आता बटव बेस आहे ऍसिडचा अपोजिट बेस म्हटल्यानंतर सरळ साधं सोपं सिंपल. ठीक आहे लेविस बेस काय सांगतो इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन पेअर डोनर जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. ठीक आहे फॉर एक्झाम्पल मग याला सॉरी याच्याबद्दल अगोदर काय सांगाल मी याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करायला आहे म्हणजेच हा रिच आहे. तर हे इलेक्ट्रॉन रिच असतात. कसे असतात इलेक्ट्रॉन रिच असतात. खूप सुंदर याचं एक एक्झाम्पल आहे ते सांगतो तुम्हाला बाळांनो NH3. ठीक आहे आणि एक कंपाऊंड आहे माझ्याकडे BF3. आता या दोघांना जर मी कंबाईन करायला गेलो ठीक आहे तर याचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. याच्याकडे लोन पेअर आहे हा इलेक्ट्रॉन रिच आहे. तर बाळांनो एक सुंदर असं अडक्ट आपल्याला बघायला भेटतं या फॉर्म मध्ये. तुम्ही म्हणाल मग कसं बरं नेमकं काय होतं हा बाळांनो ऍक्च्युअल मध्ये कॉर्डिनेट बॉन्ड टाइप इथे बॉन्ड बनतो तुमचा. हे दोन्ही पण तुमचे जे इलेक्ट्रॉन आहेत हे ते काय करतं बोरॉनच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये ठेवतं. काय करतं बोरॉनच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये ठेवतं आणि अशा प्रकारे इथं काय बनतो यांचा अडक्ट बनून जातो. अडक्ट म्हणजे काय ऍडिशन प्रोडक्ट म्हणजेच अडक्ट. ठीक आहे काय बनतो इथे अडक्ट बनतो आणि याला कधी कधी त्यामुळे असं सुद्धा दाखवलं जातं. ठीक आहे कोऑर्डिनेशन बॉन्डला म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच होता हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता म्हणून याने इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली याने इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केली. डोनर झाला आपला लेविस बेस आणि ऍक्सेप्टर झाला आपला लेविस ऍसिड. ठीक आहे बाळांनो तर असंच मस्त सुंदर कुठलाही क्वेश्चन जर याच्यावरती आला तर तुम्ही नक्की तो सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे तोपर्यंत आलोच मी पुन्हा एक नवीन सुंदर अशी छान कन्सेप्ट घेऊन जी तुम्हाला नक्कीच तुमच्या नीट मध्ये सीईटी मध्ये JEE मध्ये मार्क्स वाढवण्यासाठी खूप जास्त फायद्याची ठरेल. तोपर्यंत एक छोटंसं काम करायचंय आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय केमिस्ट्री.